राजेश रघुनाथ पाटील यांच्या प्रचारासाठी स्वतः बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर हे आज मनोरमध्ये आले होते। त्यांनी आज सभा घेतली। त्यांनी लोकांना राजेश रघुनाथ पाटील यांना बहुमताने निवडून द्यावे असे सांगितले। तर बहुजन विकास आघाडी परंपरा लोकशाहीची सर्वांगीण विकासाची। तर आमदार हितेंद्र ठाकूर हे काय म्हणाले ते पाहूयात। पदाधिकारी सरपंच आजीबाजी उपस्थित बहुजन विकास आघाडी कुणबी सेना ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केल्या त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू, मनापासून आनंद वाटतो। इकडे उल्लेख झाला राजेश पाटलांचा अगदी चांगल्या प्रकारे गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीने राजेश पाटील काम करतात मी त्यांना मी अगदी 25 वर्षापासून बघतोय। एक आदिवासी तरुण म्हणजे मला वाटतं त्यावेळी पालघरमधलं आपलं महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण सभापती झाला असेल आणि तो पण जनरल जागेवर। त्याला ज्यावेळी जनरल जागेवर सभापती केला त्यावेळी मी त्याचे काहीतरी गुण बघितलेले असतील। त्याचे गुण बघूनच केला आणि त्याने अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे अगदी अन्य धर्मीय पंचायत समिती जिल्हा परिषद मेंबर जे होते ते सुरुवातीला नाराज झाले पण नंतर बोलले तर राजेश ही योग्य निवड होती। एक तरुण मुलगा दिला, सगळ्यांना सिनियर कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चांगल्या प्रकारे त्यांनी त्याचा कार्यकाल पुरा केला। पुढे जिल्हा परिषदेवर काम केलं, बँकेवर काम केलं। 15 वर्षापूर्वी ज्यावेळी विधानसभेला उमेदवार द्यायचं ठरलं त्यावेळी पालघर तालुक्यातला उमेदवार असावा। पालघर तालुका काय किंवा वसई तालुका काय, अंतर किती, एक 500 मीटर 2 उमेदवाराच्या। पण पालघर तालुका एक असं पालघरच्या कार्यकर्त्यांनी पण आग्रह धरला त्यांना नाही आमच्या तालुक्यामधलं 2 तुम्ही तिकडे आहेत वसईतले, त्या हिशोबाने आपण एक उमेदवार उभा केला, 2 टर्म निवडून दिलं। दुर्दैवाने आपल्यातून काही लालची पोटी असतील कशा पायी निघून गेले। माझी परिस्थिती त्यावेळी अशी होती, बरं झालं म्हणजे आवडत होतं आणि डॉक्टरनी सांगितलं म्हणजे एखादी आपल्याला आवडते ना गोष्ट, काय गोड खा, मटन खा, मच्छी खा, आणि ते डॉक्टर बोलला आहे बघा तुमचे प्रोटीन वगैरे आहे कमी आहेत, मटन खा, फिश खा। तसं बरं झालं गेला। कारण काय 10 वर्षात कोणाबरोबर किती राहिला हे आपल्याला माहिती आहे। गेल्या 5 वर्षात किती ऍक्टिव्ह होते हे देखील तुम्हाला माहिती आहे। इकडे उल्लेख केला अगोदर त्या ज्यांनी आमदार केलं त्या पक्षाचा झाला नाही तर लोकांचं काय होणार, खरी गोष्ट आहे। राजेश पाटील इकडे सगळे बसल्यात आपल्या जिल्हा परिषद माझ्या दोन्ही साईडला जिल्हा परिषद पंचायत समितीवर काम करणारे, याला अनुभव आला असेल अगोदरच्या 10 वर्षाचा किंवा गेल्या 5 वर्षाचा। राजेशची एक खासियत आहे, एक तर तो हायवेला तुम्हाला अगदी जवळच राहत असल्यामुळे तुम्ही कधी रात्री बेरात्री त्याला गाठू शकतात, बोलू शकतात। आणि सगळ्यात महत्वाचं आपलं सुखदुःख असेल त्याच्यामध्ये वैयक्तिक हजर असतो,
माझ्या बाबतीत बोलला तर इतका हुशार माणूस आहे का माझा क्षितिजचा मतदारसंघ वेगवेगळ्या ग्रामीण भागाकरता सडक योजना असतील, आणखीन काय योजना, त्याचं कावळ्यासारखं लक्ष असते. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो, खात्रीपूर्वक नाही, कागदोपत्री, कारण ज्या ज्या वेळी अशी कामं निघतात त्यावेळी तो येणार. आपण तुमच्या इकडे ग्रामीण भाग नाही दादा, तुमच्या इकडे तर एक पण गाव नाही मिळत. मी ग्रामीण भागाची सगळे पैसे माझ्याकडे डायव्हर्ट करा. मला नाही वाटत त्यांनी गेल्या 5 वर्षात एक नवा पैसा त्याच्या आमदार फंडाचा किंवा वेगवेगळ्या योजनेचा वसईत दिला. तो संपूर्णपणे मी सांगितलं का बोईसर मतदारसंघातला पालघर तालुक्यातला भाग जो आहे तिकडेच तुझा आमदार फंड वापरला गेला पाहिजे. आणि इकडे जे ग्रामीण भागातलं आहे वसई तालुक्यातलं, त्या आम्हाला ज्या काही वसई करता योजना येतील त्या वसई तालुक्यात आपण डायव्हर्ट करू. तुझ्या योजना तू पालघर तालुक्यातच दे बोईसर मतदारसंघात. जेणेकरून डबलची कामं राजेश पाटील आणि ज्याचं लक्ष असते का आपण ही कामं निघाल्यात, तुमचं पत्र पाहिजे दादा, तुमचं पत्र पाहिजे. म्हणजे इतक्या हुशारीने वागणारा सगळ्या योजना एक ना एक योजना ग्रामपंचायतीकरता, कोणत्या पंचायत समितीकरता, जिल्हा परिषदेकरता किंवा अन्य ह्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास असलेला. इकडे मला बरं वाटलं का मनोर गावाकरता 9 कोटीची योजना आणली असेल सांगितलं. मनोर करता असं नाही तर संपूर्ण विभागामध्ये ज्या ज्यावेळी मी फिरत होता, अगदी लोकसभेला पण किंवा आता पण, तर त्यावेळी सगळ्या लोकांनी आमच्या इकडे काहीतरी दुःखद घटना झाली तर राजेशची हजेरी असते, आमच्या इकडे काहीतरी चांगली घटना असते, दुःखाची कोणतीही घटना तर राजेशची वैयक्तिक कामामध्ये असते. आमच्या गावात 1 कोटीचं काम झालं, आमच्या गावात 2 कोटीचं काम झालं, आमच्या गावात 3 कोटीची कामं झाली. प्रत्येक गावातल्या लोकांना विचारा, इकडे उल्लेख केला अगोदरच्या वक्त्यांनी, तर फुल न फुलाची पाकळी राजेश पाटीलनी प्रत्येक गावामध्ये काहीतरी केलेलं आहे. आणखीन काय अगोदरच्या 10 वर्षात मला तशी परिस्थिती वाटते का? तसं होतं, गावोगावी काम केलंय? अजिबात. मला अनुभव आहे का आमदार आम्ही 12 महिने लोकांबरोबर राहतो, राजेश पाटील 12 महिने राहतोय लोकांबरोबर. आज इकडे उल्लेख केला 500, 700, 1000 काय देतील ते घ्या, आपण फक्त चिठीला द्या. मला एक कळत नाही का भविष्यामध्ये चांगला माणूस निवडून येणार की नाही. जर सगळंच पैशावर चालायला लागलं, तुम्हाला आज जो पैसे देईल ना तो उद्याला पैसे खाईल. साधू संत निवडून येणार नाही, मग चांगला कार्यक्षम मिळणार नाही. उद्याला तुम्हाला सांगेल पैसे देऊन मतं घेतल्यात, कामं कोणत्या अधिकाराने सांगतात. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, ही लालच 1 दिवसाची असते सगळ्या लोकांना. मी तुम्हाला म्हणजे आपण मतदारांना सांगितलं पाहिजे ही 1 दिवसाची. काय येणार आहे त्या 1000 रुपयात का 5000 रुपयात येणार का आणि किती दिवस टिकणार आहे? 5 वर्ष तुम्हाला टिकेल असा आमदार पाहिजे तुमच्या बरोबर. तर रात्रीचा मटण दारूच्या बाटल्यांमध्ये संपणारे पैसे पाहिजेत, तेवढं एक ठरवा. 1 दिवसाची 2 दिवसाचा खर्च ही लालच कोणाचीही असता कामा नये. आपण वागताना कसे वागतो त्याच्यावर आपला लोकप्रतिनिधी असतो. आपण वागतो वैयक्तिक अपेक्षा केल्या म्हणजे पैसा वगैरेच्या. हा प्रेमाची दादागिरी कार्यकर्ता कधी करतो? कारण का त्यांनी इलेक्शनला तेवढ्याच प्रेमाने काम केलेलं असतं, तेवढ्याच प्रेमाने तो खपलेला असतो आपल्याला
उमेदवाराकरता, त्यावेळी तो दादागिरी करू शकतो. मी फक्त पैसे फेकत राहिलो आणि निवडून आलो तर लोक माझ्यावर दादागिरी करू शकतील का, प्रेमाने हक्क गाजवू शकतील का, याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. तुम्हाला हक्काचा माणूस पाहिजे का कोणीतरी इकडून तिकडे उड्या मारून दिलेल्या पैशावर मजा करणारा पाहिजे, हा सगळ्या कार्यकर्त्यांनी करतो. मला इकडे सांगितलं गेलं, दिनू बोलला, पण एक खंड कार्यकर्ता बँकेवर काम केलं, सगळ्या ठिकाणी काम केलं, पण एक पॉवर म्हणजे काय आणि कुणालाही घेऊन कधी कुठेही आपला आमदार नसताना देखील अधिकाराने येणारा असा एक माणूस. दुर्दैवाने ते आपल्यात नाही, पण त्यांची पुण्याही आपल्याला उपयोगी पडेल, आपली मेहनत उपयोगी पडेल. इकडे कुणबी सेनेचे पाटील आलेले आहेत, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील, कुणबी सेना, आणि आपण एक इतिहास रचलेला का अगदी काही दिवस अगोदर एकत्र झालो आणि जिल्हा परिषदेमध्ये अर्धी सत्ता आपण घेतलेली. आज कुणबी सेनेसारखी एक जिल्ह्यातली, त्यांचं राज्यभर कुणबी सेना आहे, कोकणामध्ये असेल का विदर्भात असेल, सगळ्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे. पण जिल्ह्यामध्ये निर्विवाद एक वेगळी शक्ती कुणबी सेनेच्या बाबतीत झालेली. आपण इतिहास केलेला ठाणे जिल्हा होता त्यावेळी, त्या अर्धी जिल्हा परिषदेची सत्ता आपण मिळवलेली. काही कारणांनी वेगळे झाले, आज परत आपण एक झालेले. आणि भविष्यामध्ये मी सांगतो का आपली ताकद बहुजन विकास आघाडी आणि कुणबी सेना हे जर एकत्र राहिले तर उद्याचा पालघर जिल्हा काबीज करणं कुठेही कठीण आपल्याला नाही. एक चांगल्या प्रकारे प्रशासन, चांगली लोक पुढे आणण्याचं काम करू. जनरली विरोधकांवर माझी टीका करण्याची सवय नसते. आपल्या लोकांबद्दल, आपल्या उमेदवारांबद्दल आणि आपल्या पक्षाबद्दल, आपल्या कार्यकर्त्यांबद्दल चांगलं कसं बोलता येईल हेच मी बघतो. तर आज खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो मी, तर राजेश पाटलाला मत म्हणजे ते हितेंद्र ठाकूर. एक, या राज्यामध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार येणार नाही, अशा वेळी आपल्या आमदारांना वेगळं महत्त्व येणार आहे. आपली एक वेगळी ताकद असणार आहे, वेगळी दादागिरी असणार आहे. ती दादागिरी असणार आपल्या जिल्ह्याकरता, आपल्या मतदारसंघाकरता, आपल्या लोकांकरता. वैयक्तिक माझ्यावर आजपर्यंत कोणीही बोलू शकला नाही का हितेंद्र ठाकूर स्वार्थाचं राजकारण कधी करतोय. मी ज्या ज्यावेळी राजकारण करतो ते आपल्या विभागाकरता, आपल्या जिल्ह्याकरता, आणि त्यावेळी मला तुमची कार्यकर्त्यांना अगदी विनम्र निवेदन करतो, काही 4 दिवस असे त्यात तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करा, डबल जोराने फिरा. 4 दिवसामध्ये तुम्ही पालघरमधून म्हणजे बोईसर मतदारसंघ पालघर तालुक्यातल्या किती अधिकची मतं, दिनूभाऊ बोलला 15,000, आम्ही पुढची गेल्या इलेक्शनपेक्षा विधानसभेच्या अधिक मतं देऊ. 15ची 20 करण्याचा प्रयत्न करा, 25 करण्याचा प्रयत्न करा. तुमची ही मेहनत, तुम्ही हे शेवटचे 5 दिवस केलेली मेहनत तुम्हाला 5 वर्ष हक्काचा आमदार, हक्काचा हितेंद्र ठाकूर मिळेल. माझ्याकरता 5 दिवस अधिकची मेहनत करा. राजेश पाटील करता आजपर्यंत केली, आता 5 दिवस अधिकची मेहनत माझ्याकरता करा. आणि राजेश पाटीलला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या योजना आणण्याच्या बाबतीमध्ये कामाला लावा. काम करेल याची खात्री मी देतो. आणि शेवटी तुम्ही येता जाता मला कधीही भेटू. मी 5 वर्ष लोकांच्या समोर असतो, किती 5 वर्ष असतो, राजेश 5 वर्ष असतो. मग निवडणुका आल्या का लोकांच्या समोर जाणं हे धंदे आपल्या पक्षातल्या कोणत्याही लोक करत नाही. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त जोरात
आपला मनोरचा सरपंच पण तरुण आहे, आताच लग्न झालेलं आहे, त्याला पण शुभेच्छा देतो. लग्नातून बाहेर पडला असेल तर जोराने तुझी जबाबदारी पण आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना मनपूर्वक विनंती करतो का जास्तीत जास्त जोर मारा. आजूबाजूच्या गावात नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटता आलं, फोन करता आलं, कसंही संपर्क साधता आला तो संपर्क साधा आणि जोर मारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.